नीलमनगर या ठिकाणी वाहनाच्या धडक्यात कुत्र्याचा मृत्यू झालाय। ते पाहून शिवशरण मठाचे उपाध्यक्ष सुनील आरळीकट्टी यांनी डॉक्टर पृथ्वीराज माने, युवा मंच सदस्य नरेंद्र क्षीरसागर यांना कळवले। त्याचे दखल घेऊन नरेंद्र क्षीरसागर यांनी एस.आय. पटेल यांना फोनद्वारे संपर्क केले असता त्यांनी लगेच झोन विभागचे राठोड यांना पाठवून दिले। ते मृत कुत्र्याला महापालिका झोन कर्मचारी यांच्या मार्फत कुत्र्याला नेण्यात आले, तरी सोलापूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि झोन अधिकारी यांच्या मार्फत जलद गतीने काम होत आहे। या निमित्त आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि नीलमनगर भागात विड्या वळण्याचा काम प्रमाणात आहे, तरी सोलापूर महानगरपालिकेचे घंटा गाड्यांची कमतरताही भासत आहे। त्यानिमित्त महापालिकेच्या आयुक्तांनी 2-3 गाड्या नीलमनगरसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली यांनी 50% सूट केली, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया डॉक्टर पृथ्वीराज माने, युवा मंच सदस्य नरेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केली। डॉक्टर पृथ्वीराज युवा मंचचा सदस्य नरेंद्र क्षीरसागर, नीलमनगर। काल इथं मठाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला व ते बेवारसपणे रस्त्यावरच पडले होते। मी एस.आय. पटेल साहेबांना सांगितले फोनद्वारे की असं कुत्रं रस्त्यावर मरून पडलं आहे, ते महापालिकेने उचलून न्यावे। तर त्याने लगेच वर कळवले व ताबडतोब राठोड साहेबांनी गाडी पाठवून त्या कुत्र्याला घेऊन गेले। मी महापालिकेला आभार मानतो व ते विडी वळणारे माता भगिनी भरपूर प्रमाणात आहेत। घंटागाड्यांची कमतरता आहे, तरी कचरा गाडीची 3 ते 4 गाड्या वाढवून द्यावी ही महापालिका मॅडमना विनंती। व महापालिके आयुक्त मॅडमनी 50% कारमध्ये सवलत दिली, तर सोलापूर वासियांकडनं मी मॅडमचे पण आभार मानतो।